आज ना आपण फक्त तांबडा रस्सा बनवायचा कसा प्रॉपर पद्धतीने ते मी तुम्हाला शेअर करते. चव एक नंबर तर आता आपण चिकनचा रस्सा करणार आहोत. तर फोडणी देण्यासाठी तेल घेतलं, तेलामध्ये कांदा घातलाय मोठ्या आकाराचा. तर आपण जिरे मोहरी घालत नाही नॉनव्हेज जेवणाला, कारण जिरे मोहरी हे ब्राह्मण असते. त्यानंतर तेलामध्येच कांदा वगैरे घातल्यानंतर आपण काय केलंय, लाल तिखट घातलंय कोल्हापुरी, जरा गरम मसाला घातला, त्यानंतर हळद आणि मीठ टाकून छान चिकन आता आपण फ्राय करून घेतला. गॅसची फ्लेम करून आपण आता वाफेवरती शिजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकताय चिकनला मस्तपैकी असं आता तेल सुटलेलं आहे. तर आपण काय करणार आहोत, आता उकळलेलं पाणी टाकायचं. उकळलेलं पाणी टाकल्यामुळे काय होते, चव जबरदस्त येते, त्याचबरोबर कट देखील अप्रतिम येतो रस्साला. चिकनचा रस्सा होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तर या ठिकाणी रस्सा तयार आहे. त्यातलं आपण आता चिकन काढून घेणार आहोत, त्याचं सुक्क करणार आहोत. सुक्क्याची रेसिपी मी उद्या शेअर करेन. जे सुरुवातीला आपण वाटण तयार केलं होतं त्यातलं निम्म वाटण आपण सुक्क्याला आणि निम्म वाटण आपण ह्याला रश्श्याला वापरायचं. आणि या ठिकाणी तुम्ही रस्सा पाहू शकता, झणझणीत तयार झाला.